सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 465. अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठिले, मागे होते आले शिष्टाचार. अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठिले, मागे होते आले शिष्टाचार. दुर्बळाच्या नावे पिटावा डांगोरा, हा तो नव्हे बरा सत्यवाद. दुबळ्याच्या नावे पिटावा डांगोरा, हा तो नव्हे बरा सत्यवाद. मद्य आणि मधु एक राशी नावे, तरी का ते खावे आधारे त्या. मद आणि मधु एक राशी नावे, तरी का ते खावे आधारे त्या. तुका म्हणे माझा उचिष्ट प्रसाद, निवडी भेदाभेद वृष्टी न्याय. तुका म्हणे माझा उचिष्ट प्रसाद, निवडी भेदाभेद वृष्टी न्याय. अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठिले, मागे होते आले शिष्टाचार. महाराज म्हणतात, अवगुणाची स्थापना पूर्वी कोणीही केलेली नाही. पूर्वीपासून योग्य आचरणास करण्याची आमची परंपरा आहे. तेव्हा गरीब निर्बळ अशा एखाद्या नावाने डांगोरा पिटणे योग्य नाही. मद आणि मध यांना मधु हे एकच नाव आहे, तेव्हा आम्ही मधुपान करतो असा शब्द वापरून उगाच दारू का प्यावे. मला संतांच्या उशिष्ट्याचा प्रसाद लावावा आहे, तो तर दृष्टीप्रमाणे मेघवृष्टीप्रमाणे भरपूर आहे. तो ग्रहण केल्यामुळे माझ्या अंगी चांगले वाईट याची निवड करण्याचे बळ आले आहे. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 466. लागली मुख स्तना घाली पाना माहुली, लागली मुख स्तना घाली पाना माहुली. उभयत आवडी लाड कोडे कोंड पूर्वतशे, उभयत आवडी लाड कोडे कोंड पूर्वतसे. मिळविता अंगे अंग प्रेम रंग वाढतो, मिळविता अंगे अंग प्रेम रंग वाढतो. तुका म्हणे जड भारी अवघे शिरी जननीचे, तुका म्हणे जड भारी अवघे शिरी जननीचे. लागली मुख स्तना घाली पाना माहुली. अर्थ मता आणि बालक यांचे उदाहरण देऊन महाराज म्हणतात, बालकाने आईच्या स्तनाला तोंड लावले म्हणजे आईला पाना फुटतो. त्या दोघांमध्ये परस्परांची गोडी असते, म्हणून त्या दोघांचे लाड पुरतात. बालकाचे अंग कुरवळून आईने प्रेमाने बालकाला मिठी मारली की प्रेमानंद अधिकच वाढतो. त्या बालकाला काहीही दुखणे बाणे झाले तर आईला त्याची सर्व काळजी असते. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 467. भूती भगवंत हा तो जाणतो संकेत, भूती भगवंत हा तो जाणतो संकेत. भारी मोकळी लोबाण त्याचा त्याशी कळे गुण, भारी मोकली तो बाण ज्याचा त्याशी कळे गुण. करावा उपदेश निवडोनी तरी दोष, करावा उपदेश निवडोनी तरी दोष. तुका म्हणे वाटे चुकता आळाराने काटे, तुका म्हणे वाटे चुकता आळारान काटे. अर्थ महाराज स्वतःच्या कठोर शब्दाबद्दल म्हणतात की सर्व भूतांमध्ये भगवंतच व्यापून आहे, ही खूण मी जाणतो. त्यामुळे मी जे कठोर बोलतो या वागण्याने त्याला गुण कडून येतो. गुण आणि दोष यांची निवड करून यथातथ उपदेशच करावा, तथा मी करतो. तुम्ही जर वाट चुकून भलतीकडे जात असाल तर अळरान तुम्हाला काठीच बोसतील. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 468. आम्हा हे कौतुक जगा ध्यावी नीत,
आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत, करावे फजित चुकती ते, करावे फजित कती ते. कसयाला बाध एकाच्या निरोपे, काय व्हावे कोपे जगाची. कसयाचा बाध एकाच्या निरोपे, काय व्हावे कोपे जगाची. अविद्येच्या येते कोटी परिश्रम, रामकृष्ण नाम ऐसे बाण. अविद्येच्या येते कोठे परिश्रम, रामकृष्ण नाम ऐसे बाण. तुका म्हणे येते खऱ्याचा विकारा, नसरती येरा खोट्या परी. तुका म्हणे येते खऱ्याचा विकारा, नसरती येरा खोट्या परी. आम्हा हे कौतुक जगा द्यावे नीत, करावे फजित चुकती ते. स्वतःच्या कार्याबद्दल महाराज म्हणतात, आमचे हे कौतुकास्पद कार्य की अनितीच्या मार्गाने चालणाऱ्या जीवांना नीतीचा मार्ग दाखवावा आणि जे कोणी चुकत असतील त्यांची फजिती करावी. एका परमात्म्याच्या खऱ्याखुरा संदेश सांगण्यामध्ये कसली अडचण आहे. मग लोक जरी कितीही रागावले तरी आनंदाला त्याचे काय भय. ज्या ठिकाणी राम आणि कृष्ण यांच्या नामासारखे बाण सुटत आहे त्या ठिकाणी अविद्येला थारा कोठे मिळेल. अहो, या ठिकाणी सत्याचाच उपदेश होत आहे. सत्यच येथे मिळाले म्हणून खोटा प्रकार येथे खपणार नाही. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 469. दर्पणाची नकटे लाजे, शुद्ध खिजे देखोनी. दर्पणाची नकटे लाजे, शुद्ध खिजे देखोनी. ऐसे अवगुणाचे बाधे, दिशेशी देवी परीत. ऐसे अवगुणाचे बाधे, दिशेषु देवी परीत. आंधळ्याशी काय हिरा, गाराची तो सारिखा. आंधळ्याशी काय हिरा, गाराची तो सारिखा. तुका म्हणे भुंके सुने, ठायाने ठावतो. तुका म्हणे भुंके सुने, ठायाने ठावतो. दर्पणाशी नकटे लाजे, शुद्ध खिजे देखोनी. अर्थ, अवगुणी माणसाला सारेच विपरीत दिसते. आरसा जरी चांगला असला तरी नकट्या आरशात पाहून मनात खचतो. अवगुणाची ज्याला बाधा आहे त्याला वरील उदाहरणाप्रमाणे ते सरळ आहे की वाकडे भासते. आंधळ्या माणसाला मौल्यवान हिरा जरी दिसला तरी त्याला गारगोट्याच वाटेल त्या ठिकाणी कुत्रे भुंकते. तशातलाच हा प्रकार आहे. पंढरीनाथ महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.